जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण 19 मार्च 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते। त्यामुळे आता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला सुरुवात करूया। एस्टर टू क्वेश्चन, तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न असा होता की भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्तपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही, म्हणजेच ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे जे आहेत या दोघांची भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झाली आहे। बघा, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार आहेत। म्हणजे आपल्या भारतामध्ये जे निवडणूक आयोग आहे त्यामध्ये 3 निवडणूक आयुक्त असतात। त्यामध्ये राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि अन्य 2 जे निवडणूक आयुक्त आहेत त्यामध्ये ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची नव्याने निवड झाली आहे। त्यानंतर आजचा पहिला प्रश्न बघूया। निर्वाचन आयोगाने कोणत्या भारतीय दिव्यांग खेळाडूला राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन घोषित केले आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शीतल देवी। शीतल देवी ह्या ज्या आहेत यांना निर्वाचन आयोगाने, म्हणजेच याला निवडणूक आयोग म्हणतात, तर याने शीतल देवी यांना भारतीय दिव्यांग खेळाडू आहेत यांना राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन घोषित केले आहे। शीतल देवी ह्या पॅरा तिरंदाजी या खेळाशी संबंधित आहेत आणि त्या जम्मू काश्मीर या ठिकाणच्या आहेत। त्यांना 2016 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे। तसेच बेस्ट यंग ॲथलीट ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे। सचिन तेंडुलकर आणि राजकुमार राव हे जे आहेत यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून घोषित केलेले आहे। हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा। त्यानंतर भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। भारतातील जे पहिले ऑइल पाम आहे ते अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। अरुणाचल प्रदेश मधील दिबांग घाटी जी आहे या ठिकाणी हे ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट सुरू करण्यात आलेले आहे। ही सुरू करणारी कंपनी कोणती आहे तर 3F ऑइल पाम कंपनी आहे। भारत सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल मिशन ही योजना सुरू केली होती आणि त्या योजनेअंतर्गत 2025-26 पर्यंत जे कच्चे पाम तेल आहे याच्या उत्पादनात वाढ करणे आणि यांच्या उत्पादनाला 11.20 लाख टनापर्यंत वाढवणे हा या योजनेचा उद्देश होता। आणि त्यामुळेच भारतातील जे पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट आहे ते अरुणाचल प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। प्रश्न तिसरा बघूया। संगीत कलानिधी पुरस्कार 2024 हा कोणाला देण्यात आला आहे। तर 4 पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 TM कृष्णा यांना। TM कृष्णा यांना संगीत कलानिधी पुरस्कार 2024 हा देण्यात आला आहे। हा जो पुरस्कार आहे हा मद्रास संगीत अकॅडमी याद्वारे दिला जातो। TM कृष्णा यांना 2016 मध्ये अर्जुन पुरस्कार हा देण्यात आला होता। अर्जुन पुरस्कार त्यांना 2016 मध्ये देण्यात आला होता। यामध्येच नृत्य कलानिधी पुरस्कार हा नीना प्रसाद यांना मिळालेला आहे। ह्या ज्या नीना प्रसाद आहेत यांना नृत्य कलानिधी पुरस्कार 2024 हा मिळाला आहे। हानिअट्टम या शास्त्रीय नृत्यासाठी नीना प्रसाद यांना नृत्य कलानिधी पुरस्कार हा देण्यात आला आहे। प्रश्न क्रमांक 4 बघूया। PM श्री योजना ही कधी सुरू करण्यात आली होती। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2022 मध्ये। PM श्री योजना ही 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती। शाळांचं आधुनिकीकरण करण्यासाठी
ही योजना सुरू करण्यात आली होती. तसेच 14,500 शाळांना स्मार्ट क्लासेस उपलब्ध करून देणे तसेच आधुनिक टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूया. व्लादिमीर पुतिन हे रिकामी जागा कालावधीसाठी रशियाचे राष्ट्रपती बनले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5व्या कालावधीसाठी. व्लादिमीर पुतिन हे 5व्या कालावधीसाठी रशियाचे राष्ट्रपती बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. विमेन प्रीमियर लीग 2024 चे विजेते कोण ठरले आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.